अवशिष्ट अन्न श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात सांगतात की सर्वप्रथम यज्ञाला अर्पण करून उरलेले अन्न खा, सर्व पापांपासून ते मुक्त होतात, ते संत म्हणजे श्रेष्ठ भक्त होतात। जसे पूर्वजन्मात केलेली कुकर्मे आजच्या यातनांची कारण असतात, तसे आजची कर्मे भविष्यातील सुखदुःखाची कारणे होतील। म्हणून माणसाने सत्कर्म करावे, कुकर्मे करू नये। किंबहुना सत्कर्मांचाच आग्रह गीतेने सुद्धा धरला आहे। हा समाजातील दुःख निवारणाचा सोपा उपाय गीता सांगते की कमावलेलं जे काही आपण धन आहे त्यातला पहिल्यांदा काही भाग यज्ञासाठी द्या आणि नित्ययज्ञ त्याच्यातून करा, नैमित्तिक यज्ञ तर करा। आणि समाजातील जागरूक लोकांनी यज्ञासारखे सामूहिक कर्म एकरसतेने करावे। सर्व हवनादी अनुषंगिक सर्व कार्ये अंगचुकारपणा न करता करावीत। ऋत्विजांची, भक्तांची सगळ्यांची जेवणे झाल्यावर मग जे काही कार्य करते त्यांनी जेवावं, म्हणजे शिल्लक राहिलेलं अन्न त्यांनी ग्रहण संतुष्टपणे करावं। ते काय राहिले, कसं राहिले, किती राहिले, कुठलाच प्रश्न मनात येऊ देऊ नये आणि ते फक्त स्वीकारावे। हा सार्वजनिक यज्ञाचा भाग झाला। पण फक्त स्वतःपुरते अन्न शिजवून खाणारा म्हणजे त्याला गीतेत स्तेन एवच म्हणजे चोरच म्हटलेलं आहे। सामूहिक यज्ञात अंगचोरपणे काम करून झोकून न देता जो काम करतो त्यालाही असंच म्हटलेलं आहे, त्यालाही चोर अशी संकल्पना आहे। कार्यकर्त्यांची यज्ञांमध्ये तर काय असतं, शेवटची पंक्ती कार्यकर्त्यांसाठी खास असते। त्या शेवटच्या पंक्तीचा लाभ कार्यकर्त्यांना कसा प्रसादाचा लाभ म्हणून ते घेतात आणि त्याच्यात मानसिकता उच्च असते, कारण प्रसादाचं अन्न आपण खातोय। मनाच्या ठिकाणी वेलसणाऱ्या प्रखर आणि नैष्ठिक ऊर्जेमुळे सकारात्मकता वाढते आणि काम झोकून देऊन काय उरेल ते खाऊ, आनंदाने खाऊ, प्रसाद राहणारच ह्या खात्रीने भरभराट राहते, ती टिकून राहते। पण जे काही मनाला आलेलं नैराश्य असतं ते ह्या प्रासादिक अन्नामुळे सूक्ष्म नैराश्य पण दडलेलं नैराश्य संपतं आणि मग स्थिर आनंदमयी शांती उरते आणि ह्यालाच गीता पापमुक्ती म्हणते। चिंतनाने आणखीन एक विचार आला की आज यज्ञाचे प्रत्यक्ष सदेह वैश्वानर अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या रूपाने आपल्याला उपलब्ध झाले। त्यांच्या मुखी अन्न म्हणजे हवन होय, जे जेवण बनवताना फार पवित्र आणि अतिशय पवित्रता राखून बनवले जायचे। त्यांच्या भोजनाचा अवशिष्ट भाग मिळायला फार भाग्य लागे, अर्थात फक्त त्यांचीच कृपा लागे। त्यासाठी भक्तांचे नंबर लागलेले असत, पण एखाद्याचे नाव त्यांनी स्वतः हाका मारून घेतले गेले तर ती त्याला लॉटरीच असेल। अशीच लॉटरी एकदा आम्हाला लागली। मला तर असे अवशिष्ट अन्न खायचे असते हे पण माहीत नव्हते। अचानक प्राणलालजींनी बोलावून तो प्रसाद मी आणि माझ्यासोबत यायच्या त्या लीला मावशी आम्हाला दिला आणि आम्ही तो ग्रहण केला। मी या प्रकाराबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते, पण मावशींचा तो भाव पाहून ताडले की काहीतरी आपल्याला अद्भुत अलभ्य लाभ झाला आहे। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण कृतार्थता आणि धन्यता होती। फार विलक्षण आनंदाची अनुभूती व प्रचिती त्यामुळे आली। ती जाणीव मात्र लीला मावशींमुळेच झाली। नंतर संतांचे मला अभंग पाहायला मिळाले। तुकोबा म्हणतात की अशा अन्नासाठी मी लालचावलेला आहे। जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुनी झाडा। पुढे तर महाराज म्हणतात की ब्रह्मादिकांसी दुर्लभ हे उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी। उच्छिष्टांचा केवढा गौरव तुकाराम महाराज करतायत, त्याचा रोकडा अनुभव आम्हाला मिळाला, याचा ब्रह्मानंद आता होतो आहे। प्रत्येक अवतारात हे असे घडले असेल, पण सुदैवाने आपल्याला वैश्वानर स्थित कल्की अवतारात हा अनुभव घ्यायला मिळाला, तो श्री प्रेरणेने घेता आला, म्हणून त्याबद्दल खूप धन्य वाटतं। धन्य अवशिष्ट अन्न आणि धन्य श्रीकृपा। नमस्कार।